सांगलीतील मिरज येथील जनावर बाजारात काहीसं वेगळं दृश्य पाहायला मिळाले. गोंगाट खरेदी विक्रीसाठी झालेली गर्दी आणि त्याच गर्दीत हातात गुलाबाची फुलं घेऊन शांतपणे जनजागृती करणारे मुस्लिम गोरक्षक दलाचे कार्यकर्ते. हे दृश्य पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुकाचे भाव उमटलेले. समस्त मुस्लिम समाज समिती आणि सांगलीतील मुस्लिम गोरक्षक दल यांच्या वतीने मिरज जनावर बाजारात राबवण्यात आलेल्या अनोख्या मोहिमेने गोसंवर्धनाबरोबरच सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आलाय. या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक गायी आणि बैलांची मुक्तता करण्यात आली, तर बाजारात आलेल्या व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना गुलाब पुष्प देत गोवंशाचे महत्त्व समजावून सांगण्यात आलं. कोणताही संघर्ष, घोषणाबाजी किंवा दबाव न आणता केवळ प्रेम, संवाद आणि समजुतीच्या माध्यमातून जनजागृती यावेळेला करण्यात आली. त्यामुळे उपस्थितांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. आम्ही मुस्लिम समाजाने एक पण केला, एक निर्णय घेतला की मुस्लिम गोरक्षक दल ज्या ज्या ठिकाणी गायीची खरेदी विक्री होईल त्या बाजारमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्यांना, त्या खरेदी विक्री करणाऱ्या सन्माननीय शेतकरी बांधवांना गुलाबाचं फूल हातात देऊन त्यांना विनंती केली की बाबांनो, गाय ही माता आहे, गायीचं संवर्धन झालंच पाहिजे, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे. या तत्वानं गांधीजींच्या आदर्श विचारसरणीवर त्यांना पुष्पगुच्छ देऊन, फूल देऊन विनंती केली. आणि आज या मीरा साहेबांच्या पवित्र मिरज नगरीच्या या बाजारामध्ये आज आमच्या मुस्लिम गोरक्षक दलाला यश आलंय, अभूतपूर्व यश आलंय. आणि सकाळी 6 वाजल्यापासून सन्माननीय आसिफ बाबा आणि सहकारी सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आज हा पूर्ण बाजार गायीच्या खरेदी विक्रीसाठी बंद केला आणि त्यांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवलेत. आज खऱ्या अर्थानं या मुस्लिम गोरक्षक दलाचा असणारा विजय हा फक्त गायीच्या संवर्धनासाठी आहे. गायी ही फक्त प्रजाती नसून या पृथ्वीचा श्वास आहे आणि तो श्वास जपण्याचं काम या सर्व जाती धर्मातील लोकांचं आहे. एवढंच या ठिकाणी कथन करतोय, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय संस्कृतीत गाय ही केवळ एक पशु नसून मातृत्व, कष्ट, त्याग आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोवंशाच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढे यावे असा संदेश कार्यकर्त्यांनी यावेळेला दिला. या उपक्रमाची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून सामाजिक